गोंदियातील नागझिरा आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते वाघ, बिबट्या, अस्वल यांसह विविध वन्यजीव आणि घनदाट जंगल. मात्र याच जंगलाच्या कुशीत जैवविविधतेचा आणखी एक अनोखा खजिना दडलेला असल्याचं समोर आलंय. व्याघ्र प्रकल्पातील 2 खंडांमध्ये करण्यात आलेल्या विशेष सर्वेक्षणात 150हून अधिक प्रकारच्या जंगली मशरूमची प्राथमिक नोंद करण्यात आली. नागझिरा खंड क्रमांक 1 मधील कातलवाही कक्ष क्रमांक 671 परिसरात मशरूमच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यात आलाय. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सर्वेक्षणादरम्यान पालापाचोळा, कुजलेले लाकूड, ओलसर जमीन तसेच सेंद्रिय पदार्थांसह मशरूमच्या वाढीस पोषक असलेल्या विविध आदिवासींची पाहणी करण्यात आली. या परिसरात 60 ते 70हून अधिक प्रकारची मशरूमची प्राथमिक नोंद झाली आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील खंड क्रमांक 2 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 100हून अधिक प्रकारच्या मशरूमची नोंद करण्यात आली आहे. विविध आकार, रंग, स्वरूप आणि वेगवेगळ्या आदिवासात आढळणाऱ्या मशरूमचा बारकाईनं अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणात मशरूम तज्ज्ञांसह वन अधिकारी, वनरक्षक आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तज्ज्ञांनी मशरूमच्या प्रजातींची ओळख, त्यांचा आदिवास तसेच पर्यावरणातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केलं. मशरूम हे जंगलातील पर्यावरणीय चक्राचा महत्त्वाचा भाग मानलं जातंय. मृत आणि कुजलेल्या वनस्पतीजन्य पदार्थांचे विघटन करून त्यातील पोषक घटक पुन्हा जमिनीत मिसळण्याचं काम मशरूम करतात. त्यामुळे मातीची गुणवत्ता, पोषक चक्र आणि जंगलातील जैवविविधतेचा समतोल राखण्यास त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या प्राथमिक नोंदी भविष्यात मशरूमच्या प्रजातींची शास्त्रीय ओळख, वर्गीकरण आणि दस्तऐवज करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. वाघांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या नागझिरा जंगलात मशरूमच्या रूपानं जैवविविधतेचा हा दुर्लक्षित खजिना समोर आल्यानं वनसंवर्धन आणि जैवविविधतेच्या अभ्यासाच्या दृष्टीनं या सर्वेक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.